नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPC या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक ही सिरीज पाहत आहोत आणि या सिरीजचा हा 18वा भाग. या 18व्या भागामध्ये आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल परीक्षाभिमुख माहिती पाहणार आहोत. तो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे. या अगोदरची लेक्चर पाहिली नसेल तर पाहून घ्या. इम्पॉर्टंट समाजसुधारक आपण मागील 17 भागामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. आपण लेक्चरला सुरुवात करू. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म आहे 23 जुलै 1856. लक्षात ठेवा, 23 जुलै 1856 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्म ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव या गावी त्यांचा जन्म झाला आहे. त्यांचं मूळ नाव आहे केशव. त्यांचं मूळ नाव लक्षात ठेवा, केशव आहे. आईचं नाव आहे पार्वतीबाई. टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले आणि 1869 ते 1872 पर्यंत मॅट्रिकपर्यंत शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केलं. ओके, लक्षात ठेवा. 1871 साली रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर गावच्या सत्यभामाबाई, माहेरचं नाव त्यांचं तापीबाई आहे, यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लक्षात ठेवा, त्यांच्या पत्नीचं नाव होतं सत्यभामाबाई, माहेरचं नाव होतं त्यांचं तापीबाई. ओके. 1876 मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात BA पदवी त्यांनी प्राप्त केली. लक्षात ठेवा, 1876 मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात त्यांनी BA पदवी प्राप्त केली. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, कोणत्या विषयातून त्यांनी BA पदवी प्राप्त केली आहे? तर गणित विषयातून त्यांनी डेक्कन कॉलेजमधून BA पदवी प्राप्त केली 1876 मध्ये. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल 1880, डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884, फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना 1885 या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. महत्त्वपूर्ण आहे. या अगोदर मी गोपाळ गणेश आगरकर या संस्थांबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे, त्यात मी नमूद केलेलं आहे. ओके. 2 जानेवारी 1881 मध्ये मराठा साप्ताहिक इंग्रजी भाषेत त्यांनी सुरू केलं आणि हे रविवारी निघत असत आणि मराठा हे नाव विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुचवलं होतं. लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1881 मध्ये मराठा साप्ताहिक इंग्रजी भाषेत त्यांनी सुरू केलं आणि ते रविवारी निघत असत. मराठा हे नाव विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुचवलं होतं. याचे संपादक होते लोकमान्य टिळक. ओके. 2 दिवसानंतर 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी साप्ताहिक मराठी भाषेत सुरू झालं. ते मंगळवारी निघत असत आणि याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. केसरी हे नाव आगरकरांनी सुचवलं होतं. 1882 मध्ये बर्वे प्रकरणात त्यांना 101 दिवसाचा तुरुंगवास झाला होता. ओके, त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर सुद्धा होते. ओके, या प्रकरणाबाबत मी माहिती गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल आपण एका लेक्चरमध्ये या संबंधातील प्रकरणाची माहिती त्या लेक्चरमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. 1887 मध्ये केसरी वृत्तपत्राचे संपादक झाले. कारण सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा प्रथम यावरती त्यांचा विवाद झाला गोपाळ गणेश आगरकरांनी टिळकांमध्ये. त्यांनी राजीनामा दिला गोपाळ गणेश आगरकरांनी. साहजिकच संपादक पद टिळकांकडे आले. ओके. 1890 मध्ये पंचावत मिशन प्रकरणी काशी येथे जाऊन त्यांनी प्रायचित्त घेतलं. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. 1891-92 संमती वयाच्या बिलाचा त्यांनी विरोध केला होता. 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात त्यांनी केली पुण्यामधून. लक्षात ठेवा, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे पुण्यामधून केली आहे आणि पहिला गणपती विंचुरकर वाड्यात बसविला. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. 1894 मध्ये मुंबई येथील गिरगाव येथे केशवराव चाळीतून गणेशोत्सव त्यांनी सुरू केला. 1895 मध्ये सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव पुणे येथून सुरू केला. परंतु या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 1869 महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर 1895 मध्ये लातूर येथे जिनिंग प्रेसिंग मिलचे भूमिपूजन करून उद्योगीकरणाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. ओके, लातूर येथे जिनिंग प्रेस मिलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि उद्योगीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1901 मध्ये वेदोक्त प्रकरणात पुरोहित अप्पासाहेब राजोपाध्याय यांना पाठिंबा दर्शवला होता. हे वेदोक्त प्रकरण काय आहे? जेव्हा आपण राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये ते प्रकरण आपण कव्हर करणार आहोत. 1906 मध्ये स्वराज्याचा अधिकार नैसर्गिक असून स्वराज्य हे हिंदुस्थानाचे ध्येय आहे अशी घोषणा रायगड किल्ल्यावरून दाजी आबाजी खरे यांनी केली होती. त्यानंतर 2 वर्षांनी 2 मे 1908 मध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा अकोला येथे लोकमान्य टिळकांनी केली. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. कुठून ही घोषणा प्रसिद्ध झाली? तर अकोला येथून प्रसिद्ध झाली. स्वराज्य प्राप्तीसाठी होमरूल लीगची स्थापना 28 एप्रिल 1916 मध्ये बेळगाव येथे केली. याचं मुख्यालय होते पुणे. जेव्हा आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत त्यामध्ये हे कव्हर होणारच आहे. आत्तापुरतं लक्षात ठेवा.
आणि ह्या होमरूल लीगचं क्षेत्र होतं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशपुरतं. आणि इंडियन होमरूल लीग ॲनी बेझंट यांनी स्थापन केली होती. ती उर्वरित भारतासाठी स्थापन केली होती. ओके. त्यानंतर 1919मध्ये प्रतियोगिता सहकारिताची स्थापना करण्यात आली. 1919मध्ये मॉन्टेग्यू शेमसूस कायदा लागू करण्याविषयी उजाडले, पण सूर्य कुठे आहे आणि जनाब अभी दिल्ली तो बहुत दूर आहे असे त्यांनी या कायद्याबद्दल त्यांनी उद्गार काढलेले आहेत. ओके. 1920मध्ये निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली. ओके, लक्षात ठेवा. काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची कोणी स्थापना केली? तर लोकमान्य टिळकांनी 1920मध्ये. त्यांचे विचार हे प्रतिगामी होते, तर राजकीय विचारसरणीही जहालवादी होती. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्यता धोरणास त्यांचा विरोध होता. ईश्वराला जर अस्पृश्यता मान्य असेल तर असा ईश्वर मी मानणार नाही असे ते म्हणत असत. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर लोकमान्य टिळकांनी हे वाक्य उच्चारलेलं आहे. ओके. हिंदू धर्मातील अद्वैतवादावर व वेदांत तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा होती. सामाजिक व धार्मिक सुधारणेपेक्षा त्यांनी राजकीय उद्दिष्टाला प्राधान्य प्रथमतः दिलं. त्यांचा बालविवाहास विरोध होता, मद्यपानास विरोध होता, तर विधवा विवाह दारूबंदीसाठी त्यांचं समर्थन होतं. अशा थोर समाजसुधारकाचा मृत्यू आहे 1 ऑगस्ट 1920मध्ये पुण्यात झाला. लक्षात ठेवा. आणि इथूनच असहकार चळवळ जी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली, ही सुद्धा तारीख आहे. 1 ऑगस्ट 1920 पासून असहकार चळवळीची सुरुवात झाली. आता आपण त्यांची ग्रंथसंपदा व लेख पाहू. ओरायन ग्रंथ हा 1892मध्ये त्यांनी लिहिला. आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ त्यांनी एरवाडा तुरुंगात असताना लिहिला होता 1898मध्ये. गीता रहस्य हा सुद्धा मंडाले तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हे मंडाले तुरुंग ब्रह्मदेश म्हणजे आताच्या म्यानमार देशात आहे. ओके. तेव्हा लिहिलेला हा गीता रहस्य हा ग्रंथ. त्यानंतर स्वयंनिर्धार, पुनच्च हरिओम, बॉम्बगोळ्यांचा अर्थ, बॉम्बगोळ्यांचं रहस्य, दुहेरी इशारा इत्यादी ग्रंथसंपदा त्यांची आहे. ओके. त्यानंतर काही अग्रलेख गाजलेले होते. त्यापैकी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, त्यानंतर उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ, हे आमचे गुरुच नव्हते, बादशाह ब्राह्मण झाले इत्यादी अग्रलेख त्यांचे गाजले होते. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. त्यांचं वर्णन केलेलं आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून वर्णन व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केलं आहे. त्यांच्या इंडियन अनॅरिस्ट या बुकमध्ये त्यांचं वर्णन भारतीय असंतोषाचे जनक असं केलेलं आहे. गणेशोत्सवामध्ये ब्राह्मण मंडळी बरोबरच ब्राह्मणेतर मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळेच तेला तांबूळांची पुढारी अशी ओळख त्यांची निर्माण झाली. हा टिळका म्हणजे सूर्याचे पिल्लू होय असे प्राध्यापक छत्रे यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षाभिमुख माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तुर्तास आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.